नमस्कार. सर मी काय येडगाव नेमकं धरणातून येडगाव मीटिंग होतो. धरणातून पाणी किती सोडायचंय अजून तुम्हाला? सर आता थोडं आवरत आलंय त्यांचं आवर्तन. अहो आवरत आलंय म्हणजे तुम्ही काही साठा शिल्लक ठेवणार आहे का नाही? आता जर पाऊस नाही झाला मग काय करायचं? हो ना सर, त्याच्या अनुषंगाने सगळीकडे आढावा चालू आहे सर. काल पण मंत्री महोदयांनी हे आढावा बघा घेतला. हे बघा मी तुम्हाला सांगतो विनाकारण आता मी तिकडे यायलाच निघालो होतो, तुम्हाला पहिला फोन केला मी. काय होतं विनाकारण संघर्ष नकोय. नाही सर, संघर्ष नाही होणार. मला ओळखलंय का तुम्ही? हो सर, आपल्याला मी ओळखतो सर. असं काही अहो नाही. पण मला सांगा आता किती टक्के पाणी साठा शिल्लक आहे आपल्या धरणामध्ये? आता ओव्हरऑल सगळीकडे 5% आहे सर. 1.5 TMC पिंपळगाव पाणी. जोग्यामध्ये किती आहे? पिंपळगाव जोग्यामध्ये आता आपण 1 TMC मायनस आहे फक्त. आपण मागच्या 2 वर्षापूर्वी ना जाऊच नका ना. म्हणजे हे बघा तिकडच्या लोकांची काळजी घ्या आणि इथले लोक मेले पाहिजेत का? नाही सर, आपण सगळ्यांची काळजी घेणार आहे. आपण आता ते पण तुम्ही तुमच्या नियमात वागा ना सर. आपण तुम्ही आता काय बघा राजकीय नेत्यांच्या आणि पुढाऱ्यांच्या दबावाखाली काम करू नका. मी तुम्हाला एकदा सांगतोय. नक्की सर, नक्की सर. नक्की काय म्हणताय? पाणी चाललंय दनादन खाली. सर आता ते बघा धरणं आमच्या भागात झाली, जमिनी आमच्या गेल्या, पुनर्वसन आमचं झालं, वाट आमची लागली आणि तुम्ही दुसऱ्यांचा विचार करा आणि आमची माणसं मरू द्या पाण्या वाचून. सर आपण दुसऱ्यांचा कोणाचा विचार करत नाहीये. हे बघा आमचं म्हणणं नाही. हे बघा ही नैसर्गिक साधन सामुग्री आम्हाला पण कळतंय, पण नियमात काही गोष्टी झाल्या पाहिजे आणि पहिला विचार आमच्या लोकांचा करा आणि मग त्यांचा करा. 100% सर, 100%. पाणी बंद कधी करणार आहे मला सांगा? 1-2 दिवसाचं पाणी बंद करणार सर. कशाला आजच करा ना बंद? कशाला अजून किती पाणी पाठवायचं खाली तुम्हाला? नाही काय 2 दिवसाचा विषय सर. आम्हाला विनाकारण काही गोष्टी करायला लावू नका. मग मी सांगतो 100. नाही सर काय नाही अडचण येणार. मी तुम्हाला हेही सांगतो माझ्यावर 14-15 गुन्हे दाखल आहेत. मी मग घाबरत नाही त्या गोष्टीला. माझी सगळी तयारी असते मग. सर तसं काय काळजी करू नका. आपल्याला सन्मानजनक मध्ये सगळ्यांना पाणी मिळेल आणि आपण असं करणार. पण अजूनही 2 दिवस तुम्ही पाणी चालू ठेवणार आहे म्हणताय सर. मग आता काय आपलं जुन्नर हद्द सुरू झाली सर आता. हा का? हा आता आपण पाणी वर आणलं त्यांचं कट करत असं झालंय. आता त्यांना आपल्याला 2 दिवस पाणी द्यावं लागेल. मंगळूर, पारगाव खाली. पण पहिलंच एवढं पाणी खाली सोडायची काय गरज होती? सर तुम्हाला सांगतो पूर्वीचं नियोजन 1 महिन्यात होतं 25 तारखेपर्यंत. मी ते कट केलं. मला सांगा माग किती साठा शिल्लक आहे? सर माग आता काय झालं सालाबाद प्रमाणे आहे की नाही, आपण आपल्याला कुकडी हा तुटीचा प्रकल्प झालाय. आपल्याला यंदा पावसाचं काही खरं नाहीये. हे खरं आहे ते आपलं म्हणतं तसं, परंतु आहे हे बघा मी काय हवामान तज्ञ नाहीये, पण जे वातावरण दिसतंय सध्या ते खूप अवघड आहे. भविष्यात आहे ना प्यायला पाणी राहायचं नाही. मग काळजी घेऊ सर आपण. पण आता आपल्याला काय होतं आता मध्ये आपलेच लोक सोडून चालणार नाही. 2 दिवसाचा विषय आपण मार्गी लावून ते विषय संपून टाकू सर. नाही तुम्ही लवकरात लवकर हा विषय क्लिअर करा आणि ते पाणी बंद करा ना. आता पाणी सोडायचं बंद करा. हा पाणी साठा पिण्यासाठी शिल्लक ठेवा सर. आपण आहे ना त्याचा पण अभ्यास चालू आहे आता. तेच आम्ही ईडी सरांनी आता मीटिंग घेतली की बाबा किती पाणी लागतं कसं तर ते सायमल्टेनियसली. मला सांगा आज तारीख किती आहे? 15 जून आहे. हो सर. आहे का कुठं मान्सूनचं आगमन कुठं झालंय? आहे का काही अजून अंदाज? सर आता काय आलंय याच्यामध्ये पण 2-3 अॅनॉलॉजी. आपण काय तज्ञ नाही तुम्ही म्हणता तसं, परंतु हे अधिक मासमुळे ना 3 वर्षातून आहे ना 1 वर्ष थोडा पाऊस जून मध्ये पडतच नाही आणि ह्यावेळेला काहीच पण तोच आता जर पुढे जो प्रॉब्लेम निर्माण होणार आहे ती परिस्थिती अवघड होईल ना सगळी. हा नाही सर, पण आता बरं का म्हणजे आपण आता दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून नियोजन पाहिजे का नको? आपण आता सर त्या पद्धतीने पावलं सगळीकडे उचललेली सर. 2 दिवसात कसली पावलं उचलली? तुम्ही आहे ते पाणी सोडून द्यायला लागले आणि परत म्हणताय पावलं उचलली. काय त्याला अर्थ आहे का? नाही आपण सर खूप कर्टेल केलंय सगळीकडे. आणि वाटलं नाही एकदा सांगा ना आपण भेटू गुरुवार शुक्रवार. मला सांगा पाणी कुठेही सोडलंय मोकाट? नाही आता मोकट बिकट कुठे सोडायचं? काय दिवस राहिले का? नाही आता मग काय नियोजनबद्ध चाललंय का सगळं? आता सर हे जिथे स्रोत आहे का नाही आपल्याला ते बघा मी काय करायला नाही गेलो प्रत्येक ठिकाणी, पण हे बघा काही त्या भागामध्ये काही आमच्या ओळखीची लोक आहेत. मी तिकडनं पण माहिती घेतली. एकदा भेटू सर गुरुवारी वगैरे. नाही तुम्ही पहिलं पाणी बंद करा. आता तो पाणी साठा शिल्लक ठेवा सर. 1-2 दिवसात मी भेटतो तुम्हाला. मी भेटायला येतो, पण तुम्ही पहिलं तातडीनं या गोष्टी. त्याच्याबद्दल सर आमचं चालू आहे कारवाई. टप्प्याटप्प्याने आपण कमी करणार आहे सर लगेच. आता फक्त जुन्नरच राहिला आपला.
हो, टप्पे म्हणजे अजून किती पाणी जाऊन देणार आहे तुम्ही? 2 दिवसाचा विषय सर, 100 MCT 200 250 हे बघा, तुम्ही तातडीनं पाऊल उचला, बंद करा ते पाणी, आणि आता पाणी सोडायचं बंद करा. येस सर, येस सर. हा, नाही तर उगाच विनाकारण आम्हाला काही गोष्टी करायला लावू नका. नाही सर, थँक्यू सर. हा, ठीक आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.